ओबीसी नेते लक्ष्मण हाके सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. तर संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाल्याच्या नंतर तुम्ही एक फेसबुक पोस्ट केली. त्याच्यावरती तुम्ही असा उल्लेख केला की जे पेराल तेच उगवाल, असं संभाजी ब्रिगेडच्या संदर्भात तुम्ही एक वक्तव्य म्हणजे फेसबुकवरतीच पोस्ट केली. आणि याच वक्तव्याचा खरं तर हे घेत संभाजी ब्रिगेडचे जे प्रवीण गायकवाड आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की लक्ष्मण हाके कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी असं वक्तव्य करतात, त्यांना राजकीय पदरात पडायचं आहे. मुळात प्रवीणदादा गायकवाड, मी एखादं राजकीय पदरात पाडण्यासाठी जर मी लोकशाही मार्गानं काही करत असेल तर त्यात तुमच्या पोटात दुखायचं कारण काय? मी संविधानिक मार्गानं लोकशाहीच्या चौकटीमध्ये बसून जर मी काही बोलत असेल, तुम्हाला एवढा एका शोषित मेंढपाळाच्या पोरानं ओबीसीच्या बाजू घेऊन बोलणं एवढं झोंबलं आहे का तुम्हाला? त्यामुळं ते प्रवीणदादा गायकवाड यांना वेळ उत्तर देईल. तर उमेदवारी पदरात पडण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे गेला होता, त्यांच्याकडे समोर हात जोडणी केली ती आणि तुम्हाला मतदान फक्त 250 मतदान पडलं आहे असंही त्यांनी वक्तव्य केलं. त्यामुळं लक्ष्मण हाके खरं तर जे हिंस्त्र आंदोलन आहेत त्याला खतपाणी घालतायत. आम्ही ओबीसीला सर्वसमावेशक भूमिका घेऊन पुढे चालणारे आहोत, मात्र ते अशा सर्व गोष्टींना खतपाणी घालतात असंही त्यांनी वक्तव्य केलं आहे. प्रवीणदादा गायकवाड हे जाणीवपूर्वक काही गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मी माढा लोकसभा मतदारसंघातून येतो आणि मी लोकसभेला एका धनगराच्या पोरानं लोकसभेला तिकीट मागणंच मोठं क्रांतिकारक होतं. कारण ज्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 6 ते 7 लाख धनगराचं मतदान आहे. शरद पवारांना आम्ही मतदान करतो, मोहिते पाटलांना आम्ही मतदान करतो. आम्ही वेळोवेळी यांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या 250 मतावर प्रवीणदादा गायकवाड बोलले म्हणजे मला हा एक सामाजिक दुजाभावच आहे. परत हे सोशल डिस्क्रिमिनेशनच आहे. कारण ते आमच्या लायकीवर आम्हाला ते आमची लायकी दाखवतात. 6 लाख धनगर समाजाच्या मताचा ते अपमान करतात. त्याचवेळी लक्ष्मण हाकेला 250 मतं पडले असं प्रवीणदादा गायकवाड एका बाजूला म्हणतात, पण मला रिप्लेस म्हणून डॉक्टर अनिकेत देशमुख यांचं नाव पुढं आलं होतं. त्यांना तर 1 लाख मतं पडली होती, परंतु अनिकेत देशमुखांना सुद्धा धनगर ही जात आडवी आली. त्यामुळं प्रवीणदादा गायकवाड आणि शरदचंद्रजी पवार हे निव्वळ जातीवादी आहेत. एका बाजूला फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला हेच प्रवीणदादा गायकवाड कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना कसं तिकीट मिळेल, माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांना कसं तिकीट मिळेल. अरे नाव बहुजनांचं घ्यायचं आणि जात वर्चस्वाचीच खेळी खेळायची, एवढंच प्रवीणदादा गायकवाडांना जमतं. प्रवीणदादा गायकवाड हा बोल घेवडा पुरोगामी, बेगडी पुरोगामी प्रवीणदादा गायकवाड. प्रवीण गायकवाड हा माणूस फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो. ज्यावेळी भूमिका घ्यायची वेळ येते, ज्यावेळी लढायची वेळ येते, त्यावेळी हेच प्रवीण गायकवाड शरदचंद्रजी पवारांच्या सावलीला जाऊन बसतात, शरदचंद्रजी पवारांचे सल्लागार बनतात. त्यामुळं प्रवीणदादा गायकवाडांनी बहुजनांच्या बाता मारू नये, तो अधिकार त्यांना नाही. प्रवीणदादा गायकवाडांच्या बहुजन या कॉन्सेप्टमध्ये किंवा मी जे पेरेल ते उगवाल हे जे मी बोललो होतो, याच संभाजी ब्रिगेडनं गेल्या 10-20 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 मोठी आक्रमक आंदोलनं केलेली आहेत. मग त्यामध्ये गिरीश कुबीरांवरती शाई फेक असो किंवा अनेक पुतळे काढून फेकणे असो किंवा लायब्ररीवरती हल्ले असो, हे संभाजी ब्रिगेडनं पेरलं आहे ना आणि तेच उगवलं आहे. मग बहुजनांच्या वाटेमध्ये काटे पेरणारा एखादा काटा जर प्रवीणदादा गायकवाडला बोचला तर एवढं वाईट वाटायचं कारण काय आहे? ओबीसी किंवा इतर लोकांनी किंवा एखाद्या ब्राह्मणानं तर त्यांच्यावर हल्ला नाही ना केला. त्यामुळं एखादा काटा बोचला तर प्रवीणदादा गायकवाडांनी थोडंसं सहन केलं पाहिजे. प्रवीण गायकवाड असं म्हणतात की जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये भाजप आणि संघाचा संबंध आहे, त्याचबरोबर ती जे आयोजक होते हे सुद्धा त्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत असं त्यांनी आरोप केला आहे. हे बघा, त्यांनी आरोप काही केला याच्याशी मला देणं घेणं नाही किंवा आरोपीचंही मी कुठेही समर्थन करणार नाही. ह्या कृत्याच्या विरोधामध्ये मी आहे, कारण मी संविधान मानणारा आणि सनदशीर मार्गानं आंदोलन करणं हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. पण याच प्रवीण गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाकेला रात्रीचं पुण्यात गाठून त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला केला. त्यावेळी माझ्या जीविताला धक्का पोचला नव्हता का? मीही मरता मरता वाचलो ना त्यावेळी. लक्ष्मण हाकेचा गुन्हा काय पर्सनल होता का? लक्ष्मण हाकेनं ओबीसीची बाजू वारंवार लावून धरली म्हणूनच लक्ष्मण हाकेवर हल्ला केला. मग ते कोण होते? ते ब्रिगेडी नव्हते का? आणि मग हेच प्रवीण गायकवाड हे बेगडी पुरोगामी कसे आहेत हे तुम्हाला सांगतो. प्रवीण गायकवाडांच्या तोंडात नेहमी समतामूलक हा शब्द असतो किंवा बहुजन हा शब्द असतो. या प्रवीण गायकवाडाला पुरोगामी विचाराची जर चाड असेल त्यांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे. जर या ओबीसीमध्ये जे सामाजिक मागास आहेत, जे शोषित आहेत, वंचित आहेत, बलुते आहेत, आलुते आहेत, भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत,
जर ह्या प्रवीण गायकवाडांची जात जर ओबीसी मध्ये सामील झाली तर गावगाड्यातला बलुता अलुता, एखादा पात्रवट, एखादा नाथपंथी डबरी गोसावी, एखादा जोशी, कुडमड्या जोशी, मेडंग्या जोशी, मेंढपाळ कसा यांच्या स्पर्धेला टिकेल बरं? आणि कसा समतामूलक समाज निर्माण होईल बरं? या बहुजन कॉन्सेप्टमध्ये 50% जास्त लोकसंख्या असलेला ओबीसी या प्रवीण गायकवाडांच्या कुठल्या बहुजनाच्या कप्प्यामध्ये बसतो हे प्रवीण गायकवाडांनी महाराष्ट्राला सांगावं. त्याच मनुवादी भाजपच्या मांडीला मांडी लावून राष्ट्रवादीनं पाळलेले, पोसलेले, मोठे केलेले अजितदादा पवार त्यांच्या मांडीला जाऊन बसतात. म्हणजे सत्ता तुम्ही आलटून पालटून घेता, मग ती भाजपची असो किंवा ठाकरे साहेबांची असो किंवा काँग्रेसची असो, तुम्ही नेहमी सत्तेमध्ये बसता. त्यामुळे कुठल्या शेवटाची सुरुवात करणार आहे तुम्ही? कुठला शेवट? अरे तुम्ही नेहमी सत्तेत बसणारी माणसं, तत्वच्युती करणारी माणसं, फुले शाहू आंबेडकरांचे विचार धाब्यावर बसवणारी माणसं, मराठा वर्चस्ववादासाठी इतिहासातली प्रकरणं खोदून काढून हल्ले करणारी माणसं, ब्राह्मणांची भीती घालून ओबीसीची मतं खेचून कारखाने काढणारे, वतनदाऱ्या सांभाळणारे, जात वर्चस्वाची भाषा बोलणारी माणसं, तुम्हाला काय कुणी दिला नैतिक अधिकार? तुम्ही ज्यावेळी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता त्यावेळी वसंतदादा पाटलांचं नाव घेता का? प्रवीण गायकवाड, तुम्ही वसंतराव नाईकांचं नाव घेता का? प्रवीण गायकवाड म्हणजे हा बोलघेवडा समाजसुधारक आहे. त्याला कुठलीही बहुजन ओबीसी का हो? या प्रवीण गायकवाडच्या संभाजी ब्रिगेडनं कधी अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी केलेलं ऐकलंय तुम्ही? कधी उमाजीराव नाईकांची जयंती साजरी केलेलं तुम्ही बघितलंय? कधी अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केलेलं या संभाजी ब्रिगेडनं तुम्ही बघितलंय? आणि कुठला बहुजन? बहुजनची कन्सेप्ट काय? तुमच्या बहुजन या व्याख्येमध्ये आम्ही ओबीसी कोणत्या घरामध्ये राहतो आहोत त्याचं उत्तर प्रवीण गायकवाडने दिलं पाहिजे. त्यामुळं तुमच्यावर हल्ला झाला की बहुजनावर हल्ला झाला, पुरोगामी विचारावर हल्ला झाला, आणि लक्ष्मण हाकेवर हल्ला झाला तो कशावर झाला होता? त्यामुळे हे बेगडी आहेत. प्रवीण गायकवाड हे व्यावसायिक आहेत. आत्ता अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, त्याच्यामध्ये कुठं बसतात हे ओबीसी विजयंती? किती बेरडाच्या पोरांना तुम्ही कॅनडामध्ये सर्व्हिस दिली? हे जात वर्चस्वाच्या भावनेतून शरद पवारांची राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर ब्रिगेड नावाचा पक्ष संघटना जन्माला आली, मराठा महासंघ नावाची संघटना जन्माला आली. जे पुरुषोत्तम खेडेकर ज्या भाजपवरती मनुवादी म्हणून टीका करतात त्याच पुरुषोत्तम खेडेकरांची पत्नी भाजपचे आमदार होते. अरे आता ओबीसीच्या बहुजनांच्या पोरांना कळतंय, तुम्ही आम्हाला बहुजन म्हणून तुम्ही जे आमची लुटमार केलेली आहे गेल्या 20 वर्षामध्ये. पुरुषोत्तम खेडेकरांनी स्वतःची पत्नी भाजपच्या बी फॉर्मवरती आमदार झालेली चालते, तुम्ही आम्हाला बहुजनवाद शिकवता काय? या प्रश्नाची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजे. आपण बघू शकतो की प्रवीण गायकवाड हे बोलघेवडे समाजसेवक आहेत. जातीय वर्चस्व निर्माण करण्याचं काम जे आहे ते प्रवीण गायकवाड यांच्याकडून होत आहे, असं आरोप जे आहे ते लक्ष्मण हाके यांच्याकडून होत आहे. कॅमेरामॅन विशाल रायपूरसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.